चला या लवकर आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत। चारी टीमच्या खेळाडूंना मी विनंती करेन की आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठाजवळ। माऊली स्पोर्ट्स मुरबे, त्यानंतर साई सापडेश्वर, विसावा फाउंडेशन सालवड, जयश 11 अर्नाळा आणि नवापूर। मागील 5 दिवस आपण पाहिला स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025 अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला अनुभवायला मिळाला आणि जो क्षण ज्याची आतुरता ज्याची उत्कंठा सर्वांना होती आणि तो क्षण देखील आपण अनुभवला। अंतिम सामन्यावरती आपण पाहिलं तर आपलं वर्चस्व उमटवलं, आपला ठसा उमटवला नवापूर संघाने। अतिशय सुंदर खेळ नवापूर संघाने केला। पहिल्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर चॅम्पियन ठरताना नवापूर संघ आपल्याला पाहायला मिळालेला आहे। कौतुक आहे नवापूर संघाचं। त्याचबरोबर अर्नाळा टीम आपण देखील जॉईन व्हायचं आहे प्राइज सेरेमनीमध्ये। या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय जिल्हा प्रमुख शिवसेना कुंदनजी संखे साहेब उपस्थित आहेत। कुंदनजी संखे साहेबांना मी विनंती करीन की आपण 2 शब्द मार्गदर्शन या ठिकाणी करायचं आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवरायांना वंदन, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, गुरुवर धर्मवीर आनंदी केसाहेब यांनाही मानाचा मुजरा। महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते आणि ज्यांनी आपल्या घराघरामध्ये आपण प्रत्येक बहिणींचे जरी भाऊ असलो तरी पण महाराष्ट्राचे जे भाऊ म्हणून ज्यांना समोरलं जातं अशा आपल्या सर्वांचेच लाडके नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनाही मानाचा मुजरा। आजच्या आपल्या या स्वस्तिक ग्रुपच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपल्या शिरगाव गावामध्ये आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या सामाजिक कार्यातून केवळ शिरगावमध्ये नव्हे तर संबंध पालघर तालुक्यामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। खूप जुने शिवसैनिक, दिघे साहेबांचे जुने सहकारी, या गावचे सरपंच सन्माननीय घनश्यामजी म्हणजेच आपल्या सर्वांचेच बाबलींजी मोरे साहेब यांच्या सरपंच चषकाच्या माध्यमातून उपस्थित माझ्यासोबत आलेले पालघरचे शहर प्रमुख राहुल घरत, आपल्या माजी सदस्या चिन्मयताई मोरे, रोहित गावित, आपले सर्व सन्माननीय व्यासपीठ ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे ते आपल्या सर्वांचं युवा नेतृत्व पार्थ मोरे। मी सर्वप्रथम खरोखरच मनापासून कौतुक करतो की गेल्या 5 दिवसापूर्वीसुद्धा आम्ही इथे ज्यावेळेला उद्घाटन झालं त्यावेळेला आम्ही इथे आलो होतो आणि गेल्या 5 दिवसांपासून आपल्या तालुक्यातील नाही तर अर्नाळा म्हणजे जिल्हाच झाला, म्हणजे वसईमधली पण लोक इकडे आलेली आहेत, तर या जिल्ह्यातील युवा वर्गाला क्रिकेटच्या माध्यमातून जे गेले 5 दिवस जो हा क्रिकेटचा जो रणसंग्राम जो आपण अनुभवला यामध्ये सहभागी झालेल्याही सर्वांचं, क्रिकेट रसिकांचं, सर्व संघांचं मी मनापासून आभार आणि कौतुक करतो। कारण आपण आलात म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असं म्हणावं लागेल। कारण आपला मी त्या दिवशी म्हटलं होतं की युवा पिढी आज त्या दिवशी समाजलोचकांनी एक वाक्य सांगितलं की आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे, परंतु आज जर आपण कुठल्याही गल्लीबोळ्यामध्ये विचारलं की आपला राष्ट्रीय खेळ कुठला आहे तर कोणी क्रिकेटच सांगेल। एवढं क्रिकेट गल्लीबोळ्यांपासून ते सर्व आता IPL पण सुरू आहे, म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट हे युवा वर्गाच्या एका रक्तामध्ये कसं असतं म्हणतो ना आपण तसं घुसलेलं आहे। आणि मी तर ह्याचं औचित्य नेहमी मानतो की अशा माध्यमातून सर्व युवा वर्ग एकत्र येत असतात, गावागावातल्या युवकांची एकमेकांशी ओळख होते। आता अर्नाळ्याची मुलं, नवापूरची मुलं, शिरगावची मुलं एकमेकांशी नक्कीच त्यांच्याशी काहीतरी तोंड ओळख तरी नक्कीच झाली असणार। जेव्हा आपण हस्तांदोलन करतो तेव्हा क्रिकेटमध्ये कोणी जिंकावं आणि कोणी हरावं ह्या सगळे जिंकण्याकरताच खेळत असतात, परंतु या माध्यमातून एक चांगला खेळ व्हावा आणि आपल्या गुणवत्तेतून चांगला सर्वोत्तम संघ जिंकून यावा ह्या खेळाचं उद्दिष्ट असतं। आणि मी आता बघत होतो
की आता नवापूरचा संघ म्हणजे आपलाच बाजूचाच गावाचा संघ जिंकलेला आहे, बरोबर ना? आणि कॅप्टनचं लग्न झालेलं आहे का? नाही ना. म्हणजे त्याला जिंकला तो, आणि जिंकल्यानंतर लग्न न होता घोड्यावर बसण्याचाही आनंद मिळाला. म्हणजे त्याला तुला एक कुठे गेला कॅप्टन कुठे आहे, त्यामुळे तुला आता त्याची काय तुला अडचण नाही, तुला घाबरायची गरज नाही. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. आणि शिरगाव हे असं एक गाव आहे की ज्याची एक वेगळी ओळख आहे. ह्या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून आपण आता गाणं लावलं होतं, आपण ह्या 5 दिवसामध्ये छत्रपती शिवरायांची गाणं लावली असेल. आता जो पिक्चर आला आहे छत्रपती शंभूराज महाराजांचा, ज्याच्या माध्यमातून आज तो हाऊसफुल चाललेला आहे. ज्या गडकिल्ल्यांचं संवर्धन, ज्या गडकिल्ल्यांचं आपण नेहमी गाथा गातो, इथूनही लोक आपल्या पालघरच्या पूर्वेकडे असलेल्या गडावर सुद्धा ट्रॅकिंगला जातात, रायगडावर जातात, सिंहगडावर जातात. आणि आजकालची युवा पिढी ह्या गोष्टी काही बऱ्याच अंशी बघण्याचा प्रयत्न करतात. तोच गडकिल्ला आपल्या बाजूला आहे आणि त्या गडकिल्ल्याचंही संवर्धन पुढच्या काळामध्ये होणार आहे. कारण पालघर जिल्ह्याची, पालघर तालुक्याची जेव्हा ओळख सांगितली जाते तेव्हा शिरगावच्या किल्ल्याचाही ओळख ही नक्कीच सांगितली जाते. एका बाजूला गडकिल्ला, दुसऱ्या बाजूला अतिशय सुंदर असलेला समुद्रकिनारा. मला वाटतं की ह्या अशा निसर्ग संपन्नेने नटलेल्या आपल्या गावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन हे खूप सुंदररीत्या आयोजन केलेलं आहे. आणि याकरताही मी सर्व टीमचं, पार्थ आणि सर्व टीमचं मनापासून कौतुक करतो. आणि मला खात्री आहे की क्रिकेट असेल किंवा सामाजिक कार्य, कुठल्याही कार्यामध्ये डेडिकेशन लागतं, डिटर्मिनेशन लागतं आणि सामाजिक वृत्तीची जाणीव असावी लागते. नाहीतर खेळाला केवळ फक्त खेळच म्हणून जर आपण खेळलो तर मला वाटतं की ते जस्ट रुटीन म्हणून हो. पण ज्या वेळेला आपण जसं एखादा आपलं काहीतरी अचीव करायचं असतं, जेव्हा आपल्याला जिंकायचं असतं तेव्हा आपण त्याची प्रॅक्टिस करतो. जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळवायचं असतं त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये पूर्ण आर्या पारच्या वृत्तीमध्ये उतरतो. आम्हीही राजकारणी जेव्हा आम्हाला जिंकायचं असतं तेव्हा आम्ही निवडणुकीमध्ये तुम्हाला कन्व्हिन्स करतो की मतदान आम्हालाच मिळालं पाहिजे. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या युवा वर्गाला, महाराष्ट्राच्या महिला वर्गाला, किंवा मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे म्हणून सांगत नाही, कुठल्याही व्यक्तीने राजकीय मतदान करताना डोळे बंद करून कधीही मतदान करू नये. पण डोळे उघडे ठेवून मतदान करताना कोणी आपल्याकरता काय केलं आहे याचंही भान ठेवावं लागतं. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कोणी काही सांगो, परंतु सर्वसामान्यातला रिक्षावाला त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा कुठलाही आतापर्यंत घडला नाही की जो तुमच्यासारखा खेळ होता, तुमच्यासारख्या आपल्या गावात जसे लोक रिक्षा चालवतात तसं रिक्षा चालवत होता आणि स्वतःच्या स्वकर्तृत्वाने या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला. आणि केवळ विराजमान झाला नाही तर 2.5 वर्षामध्ये इतके काही लोकाभिमुख निर्णय घेतले की योजनांचा महापूर आणला. लोक असं म्हणायचे की शासकीय काम आणि 6 महिने थांब. म्हणजे जर एखाद्या आपल्या गावातल्या आपल्या विधवा बाईला जर ज्या वेळेला शासकीय योजनामधून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या सरपंचाला सांगायच्या, त्या आपल्या सदस्याला सांगायच्या, त्या आपल्या गावातल्या सामाजिक कार्यकर्त्याला सांगायच्या किंवा सर्वपक्षीय कार्यकर्त्याला सांगायच्या. पण योजना कधी मिळायची नाही. कारण त्या तलाठी कार्यालयामध्ये गेलं की त्याला कामामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन नसायचं, त्याला वेगळ्याच गोष्टीमध्ये त्याचं लक्ष असायचं की कोण आपला 50-100 रुपये देईल आणि आपला खिसा भरला जाईल. परंतु असा एकमेव मुख्यमंत्री की ज्याने या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून, तर काही लोक असे म्हणतात की लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी पैशांची लूट आहे, परंतु ज्या वेळेला आम्ही असं बघतो आदिवासी पाड्यांमध्ये किंवा आपल्याही ग्रामीण भागामध्ये की ज्या आपल्या गावातली अतिशय गरीब बाई की जिला 1500चं महत्त्व 25,000 इतकं आहे, कारण तिला घर चालवायचं आहे, तिला मूल वाढवायचं आहे, तिला शिक्षण करायचं आहे, अशा लोकाभिमुख निर्णयातून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही आपल्याकरता आणली, ज्या माध्यमातून हजारो आपली मुलं 10वी-12वीची मुलं या योजनेचा लाभ घेत आहेत. स्टायपंड का होईना पण 6 महिने या बेरोजगार पोरांना सक्षम करण्याचं काम या तत्कालीन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. आणि ते आता स्वतःला त्यावेळेला कॉमन मॅन समजायचे, आता ते DCM आहेत म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत, पण ते स्वतःला अजूनही अभिमानाने या महाराष्ट्राचं डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असलेला उपमुख्यमंत्री अशी अभिमानाने विरोधावली मानतात. त्यांच्या माध्यमातून आज बाबलींजे असतील हे खूप जुने कार्यकर्ते आहेत. म्हणजे आम्हीही ह्यांना बघितलेलं आहे, म्हणजे आम्ही आता आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, परंतु अशी काही व्यक्ती आपल्याकडे असतात की ज्यांचा आपण एक रोल मॉडेल म्हणून त्याला आपण स्वीकारतो आणि मग आपल्या कार्याची सुरुवात करतो. तसंच आपण सर्व युवा वर्ग आहात. मला खात्री आहे की आपण क्रिकेटच्या खेळामध्ये यश मिळवलं आहे,
ज्याला उपविजेता आहे त्यालाही यश मिळालेलं आहे. अशाच प्रकारे जेव्हा आपणही आपल्या गावामध्ये, आता नवापूरचं गाव आपलं आहे बरोबर ना, आपल्या बाजूचंच गाव आहे, किंवा आपला अर्नाळा पण आहे, सगळी बंदरपट्टीतलीच गाव आहेत अर्नाळा आणि नवापूर म्हणजे, तेव्हा तुमच्या माध्यमातूनही आपल्या गावामध्ये अशी एखादी घटना घडेल, त्यावेळेला क्रिकेटच्या सामन्याकरता जसं आपण एकत्र येतो तसंच आपल्या गावामध्ये एखादा प्रसंग घडला, एखादी गोष्ट घडली, आणि जेव्हा तुमच्यातल्या एखाद्या युवाला तुमची गरज लागेल तेव्हा आपण 11 पोरांनी एकत्र येतील आणि आपल्या माध्यमातून एखादा सामाजिक कार्यकर्ता भविष्यात घडेल अशी खात्री बाळगतो. आणि पुन्हा एकदा समालोचक सगळे जुने आपले आहेत त्यांनाही त्यांचं अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा सरपंच चषकाच्या माध्यमातून पहिल्यांदाच बाबलींजींनी आपल्या या गावामध्ये एक चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केलं. आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे कुंदनजी संखे साहेबांनी. या ठिकाणी घनश्यामजी मोरे शिरगावचे ग्रामपंचायत सरपंच बाबली साहेबांना मी विनंती करेन की आपण देखील आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन. बाळासाहेब दिघे साहेबांना मानाचा मुद्रा. या स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक स्पर्धेसाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख कुंदनजी संखे साहेब, माझे मित्र राहुलजी घरत, रोहित गावी, सर्व माजी सरपंच, ग्रामपंचायत माजी सदस्य, सर्व ज्यांनी आज क्रिकेटमध्ये फायनलला नवापूर संघाने चांगलं कार्य करून कामगिरी करून फायनल मारली, त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे अर्नाळा संघ पण चांगला होता पण त्यांनी कुठेतरी कमी पडले, पण त्यांना पण मी शुभेच्छा देतो. आज हा सरपंच चषक माझ्या नावाने भरवून स्वस्तिक ग्रुपचे अध्यक्ष पार्थ मोरे आणि सर्व ग्रुप यांनी जो माझा काय मान केला त्याचा मी त्यांचा फार आभारी आहे. हा सन्मान माझा नसून हा पूर्ण शिरगाव गावाचा सन्मान समजतो. या मातीत मी खेळलो, तिकडेच माझा सन्मान झाला तर मला मन भरून आलं. कुंदन साहेबांना एवढंच सांगतो, साहेब या ग्राउंडचा प्रश्न फार मोठा आहे की हे ग्राउंड पावसाळ्यात भरते आणि दिवाळीच्या नंतर इथे मुलांना खेळायला मिळते, तर तुम्ही जरा तुमच्या प्रयत्नाने जर केलं, निधी उपलब्ध करून दिला तर मी तुम्हाला ऋणी राहील. आणि सर्वांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सन्मान्य आदरणीय स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष पार्थ घनश्याम मोरे यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. सन्माननीय व्यासपीठ, जिल्हाप्रमुख साहेब कुंदन साहेब, तसंच माझे मित्र माझे सहकारी रोहित गावित. आज गावित साहेब येणार होते पण त्या नंदुरबारला गेल्यामुळे त्यांना जमलं नाही, पण त्यांनी मला सांगितलं आता नाही जमलं तर पुढच्या वर्षी मी नक्की येईन. तसंच माझे आई माजी सरपंच चिन्मयी मोरे, सदस्य ग्रामपंचायत, आणि अजिंक्य मराठाचे आमचे अध्यक्ष आणि सचिव. मी जास्त काय बोलणार नाही कारण की मी तेव्हा समोर बसतो तेव्हा मला पण कंटाळा येतो, समोरचे जास्त बोलतात तेव्हा जास्त काय बोलणार नाही. पण इच्छा होती एक की आपल्याला काहीतरी सरपंच चषक उतरवायचं आहे किंवा कुठलाही चषक उतरवायचा आहे, आणि आमच्याकडे ग्राउंड असून आम्ही ते काही जास्त बरेच वर्ष झाले आम्ही एक टुर्नामेंट नाही उतरवली होती. मी विचार केला काहीतरी आपण नवीन करूया आणि आपल्या संकल्पनेतून एक काही टुर्नामेंट करूया. तर ही टुर्नामेंट एकट्याला करणं पॉसिबल होतं, पैशांनी सर्व काय होत नाही. माझे जे सहकारी आहेत आदित्य, शुभम, हार्दिक, दुर्वेश, विपुल यांनी फार मेहनत घेतली या ग्राउंडसाठी. अनेकदा दिवस रात्र इकडे झोपले, त्यांच्यामुळे टुर्नामेंट सक्सेसफुल झाले. माझ्या एकट्यामुळे टुर्नामेंट सक्सेसफुल नाही झाली. तसंच मी नवापूर संघांना खूप शुभेच्छा देईल. खूप चांगला खेळ केला आणि चांगलं टुर्नामेंट खेळली. तुमचं अभिनंदन. तसं अर्नाळ्याचं पण अभिनंदन. जास्त काही बोलत नाही. थँक्यू. धन्यवाद. यानंतर आपण फायनल प्रेझेंटेशनकडे वळणार आहोत. स्पर्धा म्हटली तर खूप महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे पंचांची, आणि पंचांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत.
या ठिकाणी आपल्याला पंच म्हणून लाभलेत सन्माननीय आदरणीय आशुतोष व्यवहारे सरांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला पंच म्हणून लाभलेले आहेत आशुतोष व्यवहारे सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करणार आहोत. विजय जेवले यांना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण आशुतोष सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर उत्कृष्ट दर्जाची पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आशुतोष व्यवहारे सरांचा आपण यथोचित सन्मान सरपंच चषक 2025 च्या वतीने या ठिकाणी करतोय. यानंतर दुसरे पंच आपल्याला लाभलेले आहेत सन्माननीय आदरणीय राकेश राऊत सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करतोय. राजेश राऊत साहेबांना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते अतिशय सुंदर पंच आपल्याला लाभलेले आहेत राकेशजी राऊत सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करीत आहोत. त्यानंतर तिसरे पंच आपल्याला लाभलेले आहेत हर्षल मोरे सरांचा देखील आपण रोहित राऊत साहेबांना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण हा यथोचित सन्मान इथे करायचा आहे. असे 3 विद्यमान पंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेले आहेत. त्यानंतर डिस्क जॉकी डीजे ऑपरेटर ज्यांच्यामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे असे डीजे नीरज यांचा आपण यथोचित सन्मान इथे करीत आहोत. आदित्य गावड यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण डीजे नीरज यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. दिवस मित्राचा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या मंथनजी खरं त्यांच्यासाठी येऊ द्या. गेली कित्येक वर्ष अगदी माझ्या अगोदर 2 ते 3 वर्ष अगोदर आयोजक आहेत. यानंतर करणार आहोत पालघर जिल्ह्यातील एक सर्व आयोजकांना हवासा वाटणारा आवाज ज्याच्या आवाजाची दखल सुप्रीमो पर्यंत घेतली गेली, रतनबुवा ट्रॉफी पर्यंत घेतली गेली असे पालघर भूषणने ज्यांना सन्मानित करण्यात आलं. व्हॉइस ऑफ वसई आणणे आमचे अगदी जवळचे मित्र प्रमोद शेडगे सरांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. पार्थ मोरे यांना मी विनंती करीन प्रमोदजी शेडगे सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. क्रिकेट प्रमोदजी शेडगे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होताना आपण पाहिला. त्यानंतर शुभमंगल डेकोरेटर्स दुर्वेशजी मोरे यांचा देखील या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करणार आहोत. ऋषिकेश राऊत यांना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते दुर्वेशजी मोरे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे.
त्यानंतर 5 दिवस या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण विश नेटवर्क या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. विश नेटवर्कचे प्रोप्रायटर विश्वास पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आपण इथे यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. बिपिन जी मोरे साहेबांना मी विनंती करीन विश नेटवर्कचे सहकारी साहिल पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करतोय. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे गुणलेखक आमचे स्कोरर आदित्य गावड त्यांना मी विनंती करेन आपण यासमोर आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी भावना माळी मॅडम यांना विनंती करेन मॅडम आपल्या शुभ हस्ते आदित्य गावड यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. मायेची उबदार शाल या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करतोय. आदित्य खूप चांगलं स्कोरिंग आपण केलं. एकदा जोरदार टाळ्या आदित्य गावडसाठी येऊ द्या. स्कोररची भूमिका करणं ही सुद्धा एक कला आहे आणि आदित्य गावड त्यानंतर हार्दिक यांना मी विनंती करीन हार्दिक आपण या आपलं सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या हार्दिक आपल्या यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन सुलोचना पाटील मॅडम यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान हार्दिक यांचं करावं. एकदा हार्दिकसाठी जोरदार टाळ्या. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. अक्षय पाटील यांचं सुद्धा खूप खूप त्यानंतर राकेश धनू यांना मी विनंती करेन आजच्या दिवसभरामध्ये त्यांनी पाणी पोचवलं आमच्या लाडक्या खेळाडूंना आणि या हार्दिक पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्या राकेश धनू यांच्यासाठी. आपलं मनपूर्वक धन्यवाद. सरपंच चषक 2025च्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंधकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा निवडलेला आहे जे आमचे गुणलेखक आदित्य गावड आणि साहिल पाटील यांनी दर्शवलं की उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा जो मान आहे तो मोरबे टीमचा ओमकार आपण यायचं आहे. ओमकार आणि चिन्मय असतील तर रिले कॅच जो आपण पाहिलात मोरबे टीमचा ओमकार जर असतील तर आपण या किंवा त्यांचे सहकारी मित्र जर असतील तर आपण त्याच्यापर्यंत आपण पोचवा. हे सुंदर ट्रॉफी आहे आणि सुंदर ट्रॉफी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची नंतर उत्कृष्ट गोलंदाज चषक जे आलेला आहे माजी सदस्य ग्रामपंचायत शिरगाव मनोजी मोरेश्वर मोरे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी आलेली आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज जाणार आहे जो उत्कृष्ट गोलंदाज आहे मोरबे टीमचा प्रेम तरे. जोरदार टाळ्या द्या. प्रेम तरे एक अपकमिंग यंग टॅलेंट. प्रेम तरे आपण या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज
उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची निवड केलेली आहे आणि तो खेळाडू आहे 114 धावा करणारा. ओळखा पाहू कोण? यस, ॲब्सोल्युटली राईट, करण सिंग. साई साबळेश्वर विसावा फाउंडेशन सालवड टीमचा करण सिंग ठरतोय 114 धावा करणारा. या करण सिंग. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक ठरतोय या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रतीक 28 रनची एक जबरदस्त झंझावती खेळी केली. ॲब्सोल्युटली सुपर इनिंग, फॅन्टास्टिक बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक कडे आपण वळणार आहोत आणि चतुर्थ पारितोषिक जाईल माऊली स्पोर्ट्स मुरबे टीमचा. कॅप्टन आपण यायचं आहे. या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक माऊली स्पोर्ट्स मुरबे टीमचे जे आपण पाहतात कॅप्टन आणि सरपंच आदरणीय घनश्याम गजानन मोरे साहेब अर्थातच बाबलेन मोरे साहेब यांच्याकडून आपण ही ट्रॉफी पाहताय चतुर्थ क्रमांकाची आणि मी ती देण्याकरिता विनंती करेन भावना माळी मॅडम आणि सुलोचना पाटील मॅडम यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करायचं आहे. 11,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाची ही सुंदर आकर्षित ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर तृतीय पारितोषिक साई साबळेश्वर विसावा फाउंडेशन सालवड आपण यायचं आहे. सरपंच गणेश मोरे साहेब यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देण्याकरिता दुर्वेश मोरे आणि ऋषिकेश राऊत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यानंतर द्वितीय पारितोषिक जयेश 11 अर्नाळा टीम आपण या. संदीप खरवत त्यानंतर प्रमोद लिली सायमन यांना आपण पाहत आहेत आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम आणि एक भव्य अशी ही आकर्षित ट्रॉफी गोल्डन ट्रॉफी पाहायला मिळते. राहुलजी गरज साहेब आणि विनयजी आघाव साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या. जयेश 11
त्यानंतर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतला मॅन ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतायत. ओळखा पाहू कोण. क्या बात आहे. एकाच शब्दामध्ये तुम्ही ओळखलंय. एकदा जोरदार आवाज येऊ द्या. यस ॲब्सोल्युटली राईट. परेश आरेकर नवापूर एक्सप्रेस ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. 10 विकेट आणि त्याच्या बॅटमधून 30 धावा आल्या. ऑलराऊंडरची भूमिका साकारली आणि त्यामुळे मात्र ही ट्रॉफी जाईल उत्कृष्ट मॅन ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर चषक प्रणव शशिकांत बोरकर यांच्याकडून. मात्र आपण पाहतायत कैलासवासी श्री शशिकांत शांताराम बोरकर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपण साठी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर या स्पर्धेतला सर्वोत्तम हिरो ठरला. परेश कसं वाटलं एकंदरीत या स्पर्धेचं आपण विश्लेषण कसं करतील. सुप्रीमो ट्रॉफी सुद्धा खेळण्याचा तुमचा मानस पाहायला मिळाला. सुप्रीमो ट्रॉफी आता लवकरच येत आहे 9 ते 13 एप्रिल. संजयभाई पोतनीस साहेब आणि ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या नेतृत्वाखाली. तर सुप्रीमो ट्रॉफीचं एकंदरीत तू वर्णन कसं करशील आणि या ट्रॉफीचं वर्णन कसं करशील. सरपंच चषक सरपंच चषक तर मी पहिलाच बोलला की पहिल्या वर्षी एवढंच ऑर्गनाईज करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे. आणि पार्थ आणि त्याच्या टीमने चांगलं ऑर्गनाईज केलं आणि असेच पुढेच हे मॅच चालू राहून द्यायचं हीच इच्छा आहे. आणि टीमबद्दल बोलायला तर आज नवापूरने पहिल्यांदा 1 लाखाची फायल मारलं आहे. तर गावात खूप आनंद होईल आज. आणि सर्वांचं अभिनंदन मानतो की त्यांनी चांगला स्वतःकडनं 100% दिलं आणि आपला संघाला विजयी केलं. आणि सुप्रीमो ट्रॉफी बोललं तर आता सध्या टाय पॅकरमध्येच आपण खेळतो आहे. आणि अनिकेत दादा, राकेश भाऊ, अमरदादा यांचे धन्यवाद मानेन की त्यांनी आपल्या पालघरच्या मुलांना वगैरे चान्स दिला आहे पुढे जायला. आपल्याला अजून लोकल पोरांना पण संधी आहे की पुढे खेळायची सुप्रीमो. जो चांगला परफॉर्मन्स करेल तो खेळेल पुढे सुप्रीमो. चांगला टुर्नामेंट खेळेल. थँक्यू व्हेरी मच परेश आरेकर. हे होते मॅन ऑफ द टुर्नामेंट. आणि मागच्या वेळेला आपण पाहिलं तर पार्थ मोरे हे सुद्धा ताई पॅकर्स टीममध्ये आपल्याला पाहायला मिळाले सुप्रीमो ट्रॉफीमध्ये. आणि खऱ्या अर्थानं आता सर्वांचा आपण सन्मान तर केला आहे, परंतु आता फक्त एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पार्थ मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी जोरदार टाळ्या येऊ द्या, ज्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. आणि सांगितलं पार्थ मोरे यांनी की हा माझा फक्त यावेळेला सरपंच चषक नाही आहे, तर माझ्या या संपूर्ण मित्रांचा आणि शिरगावकरांच्या एक गावामध्ये मानाचा तुरा आता प्रत्येक वेळेला रोवताना पाहायला मिळेल. सरपंच चषक कधी येईल आणि पुढील वर्षामध्ये काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं आयोजन आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. त्यासाठी पुन्हा एकदा आमच्या लाडक्या मान्यवरांसाठी आणि पार्थ मोरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या आल्याच पाहिजेत. कळत न कळत जर चुकून कोणी सन्मानाचं बाकी राहिलं असेल तर त्याबद्दल आम्ही गणेशश्याम मोरे साहेब, पार्थ मोरे साहेब यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण प्रथम विजेता जो संघ पाहायला मिळतोय आणि प्रथम पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळतो, चॅम्पियन्स बनलाय सरपंच चषक. सरपंच चषक 2025 स्वास्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025 चा विजेता चॅम्पियन नवापूर टीम. जोरदार टाळ्या. मी कुंदनजी संके साहेब यांना सुद्धा विनंती करेन, जिल्हा प्रमुख शिवसेना घनश्याम अर्थातच बाबलीन मोरे साहेब, सरपंच ग्रामपंचायत शिरगाव यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन आणि सर्वांना विनंती करेन आपण या ट्रॉफीला स्पर्श करावं. आणि अगदी आपण स्टेजच्या समोरच आपण पाहत आहेत की सुंदर पद्धतीने खेळ
नवापूर टीम, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता जाताना बाईक सावकाश चालवा, हीच तुम्हाला कळकळीची विनंती असेल. बाईक सावकाश चालवा, आपला प्रवास सुखाचा हो. कारण नवीन पिढी आहे, नवीन रक्त आहे, त्यामुळे सळसळतं रक्त असल्यामुळे जास्तीत जास्त बाईक तुम्ही फास्ट चालवता, परंतु घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहेत याचं सुद्धा आपल्याला भान राहू द्या. आपल्या घराची जिम्मेदारी सर्वांवर असते आणि त्यामुळे आपण बाईक सावकाश चालवा, आपला प्रवास सुखाचा हो. 2025 हे क्रिकेटमय तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देत या स्पर्धेच्या माध्यमातून पार्थ मोरे यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की 5 दिवस त्यांनी समालोचनाची संधी विश्वासाने दिली आणि त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. काही चुकलो असेल तर क्षमस्व असावं. मात्र इथेच आपला या स्पर्धेचा समारोह सोहळा समाप्त झाला असं जाहीर करत मी प्रमोद शेडगे तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री. आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. बाबलीन मोरे साहेब, रोहितजी गावित